तर आज जे ॲडव्हान्स 2025 फिजिक्स टफेस्ट क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. सगळ्यात पहिली क्वेश्चन लिहून घेऊ, त्याच्यानंतर मी समजावून सांगेल क्वेश्चन मध्ये काय सांगता येईल. आणि दुसरी गोष्ट मी सांगेल की सॉल्व्ह कसं करायचं. सो आपण पहिले इंट्रोडक्शन बघितलं. सगळ्यात पहिलं क्वेश्चन मध्ये काय सांगता येईल, हायड्रोजन ॲटम आहे. हा क्वेश्चन आपल्याला एकदम समजायला पाहिजे. हायड्रोजन ॲटम ऐकलं म्हटलं तर हा मॉडर्न फिजिक्सचा क्वेश्चन आहे. सो हायड्रोजन ॲटम आहे तो काय रेस्ट मध्ये आणि ऍब्झॉर्ब करतो काय फोटॉन म्यू1 ला. म्यू1 ऍब्झॉर्ब करतोय ते पण किती ना 10 इलेक्ट्रॉन होते. दुसरी गोष्ट दिस इलेक्ट्रॉन बाइंडेड विथ स्टेशनरी पोझिशन. स्टेशनरी पोझिशन मध्ये बाइंडेड आहे. त्याच्यामध्ये कशामध्ये बाइंडेड आहे विथ पोस्टेनियम एटम्स. पोस्टेनियम एटम्स सोबत क्रिएटिंग पोस्टेनियम एटम्स. सो पोस्टेनियम एटम्स हे बनवत आहे. त्याच्यानंतर हे तर ठीक आहे. Releasing a second photon mu2. The result of the postanium moves with kinetic energy 5 electron volt. So आपल्याला mu2 ची व्हॅल्यू काढायची. इथं इथं mu2 ची व्हॅल्यू काढणे आपल्याला. इथं mu2 ची व्हॅल्यू काढणे ही बघा. सेकंड म्यू फोटॉन आणि दुसरी गोष्ट आपल्याला काय दिली, कायनेटिक एनर्जी काय दिली 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो इथून आपल्याला समजायला पाहिजे सगळ्यात पहिले इथं लागतं कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. टोटल एनर्जी येतात. तर सगळ्यात पहिले आपण काय करू, आता हे समजलं. आता G1 लिहू, त्याच्यामध्ये आपण कायनेटिक एनर्जी आपण करायची. सगळ्यात पहिले आपल्याला आता या गोष्टीला माहिती आहे की आयनायझेशन एनर्जी आहे त्याच्यात. सगळ्यात पहिले आता एक सांगतो की हे ग्राउंड स्टेटवर आयनायझेशन एनर्जी होते. ग्राउंड स्टेटवर काय असतं, आपण मॉडर्न फिजिक्स शिकलो असेल तर ग्राउंड स्टेटवर येतं -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो हे ग्राउंड स्टेटवर येतं. त्याच्यानंतर आपण पुढे बघू. तो याच्यातून जर आपण याच्यामध्ये आता लिहून घेऊ आयनायझेशन एनर्जी. सो ते सगळ्या गोष्टी खूप पुढच्या गोष्टी आहे. सो याच्या पुढे बघू तर याच्या पुढे काय असतं -13.6 आलं. आणि त्याच्यानंतर आपण काय करतोय सेकंड याच्यामध्ये टाकतोय. त्यामुळे हा आयनायझेशन एनर्जी जी असते ती पॉझिटिव्ह असते. ही ग्राउंड स्टेटची आहे आणि आयनायझेशन एनर्जी ही पॉझिटिव्ह 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते. हे जे तयारी करताना समजत असेल सगळ्यात पहिले आपली कायनेटिक एनर्जी किती इजेक्टेड झालेली आहे 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट इजेक्टेड झालेली आहे. सो याच्यात आपण जर हे ऍड केलं HB that is equal to 13.6 plus 10 that is equal to 23.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो एवढं येतं. सगळ्यात पहिले हे काय आलं ते गोष्ट सांगतो. ही आली आयनायझेशन एनर्जी, ही आयनायझेशन एनर्जी आणि ही काय कायनेटिक एनर्जी. दोन्हीला ऍड केलं तेव्हा हे आलं. आता याच्या पुढे बघू. याच्या पुढे आपल्याला फॉर्मेशन करायचंय. फॉर्मेशन ऑफ पोस्टेनियम एटम्स. पोस्टेनियम एटम्स आपल्याला फॉर्मेशन करायचंय. सो पोस्टेनियम एटमचं काय करायचंय फॉर्मेशन. सो फॉर्मेशन करायचंय. सो याच्यामध्ये फॉर्मेशन करताना सगळ्यात पहिले आपण एक फॉर्म्युला वापरला जातो. हे पोस्टेनियम एटम्स कन्सिस्ट ऑफ एन इलेक्ट्रॉन. एक इलेक्ट्रॉन्सचा तो कन्सिस्ट असतो, कन्सिस्ट बाय इलेक्ट्रॉन. त्या गोष्टी ऍडव्हान्सचा क्वेश्चन आहे त्याच्यामुळे थोडं हार्ड आहे, त्यामुळे समजून घ्या. त्याच्यानंतर आपण काय करतो, एक ह्या पोस्टेनियम एटम्सला एम पकडतो आणि फॉर्म्युला टाकतो. फॉर्म्युला आहे असा एक फॉर्म्युला आहे. याच्यानंतर असा फॉर्म्युला आहे. सो या फॉर्म्युल्यामध्ये त्याच्यानंतर याच्यावर प्रोसेस केली जाते. ती प्रोसेस पण सांगणार आहे मी. प्रोसेस म्हणजे काय होतं, जेव्हा आपण हे दोन्हीला सॉल्व्ह करतो, जेव्हा याला सॉल्व्ह करतो त्यावेळेस आन्सर येतो m/2. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे m + m हे काय येतं 2m. m × m काय येतं m² अपॉन 2m. बरोबर आहे. जर आपण काय केलं या m/m मधून आपण हे गोष्टी केल्या याच्यानंतर एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला येतो. त्या फॉर्म्युलानुसार त्यानंतर याचं जर मल्टिप्लिकेशन केलं, हे सगळं केल्यानंतर याचं m/2 येतो. ऍडव्हान्सचा क्वेश्चन आहे ते कॅल्क्युलेशन नाही करणार मी. कॅल्क्युलेशन इझी असतात त्या खूप. तर ते कॅल्क्युलेशन समजून घ्या तुम्ही.
सो याच्या पुढे बघू, एकदम सिंपल कॅल्क्युलेशन आहे, एवढं काय हार्ड नाही. हे केल्यानंतर याच्यासोबत कॉन्जुगेट सोबत मल्टिप्लाय करा. कॉन्जुगेट माहिती आहे, कॉन्जुगेट सोबत मल्टिप्लाय करा आणि त्याच्यानंतर त्याला प्लस करा. तो प्लस केल्यानंतर m/2 येतो. आता सांगितलं प्रोसेस तुम्ही करा पुढे. सो पुढे बघू, पुढे म्हणलं तर पुढे बघू अजून. पुढे बघितलं तर आपली बाइंडिंग एनर्जी काढायची. बाइंडिंग एनर्जी फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे काय असतो. हाफ हाफ एम स्क्वेअर ना. फॉर्म्युला बघतो मी सगळ्यात पहिले. हा, हाफ इंटू 13.6. तर बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला असतो सेकंड पोझिशन साठी, ध्यानात ठेवा, सेकंड पोझिशन साठी. सो याचे किती काय तर 6 पॉईंट एकदम म्हणलं तर काय 2 6 18 आणि 20 उरला, एक उरला, एक 8. तो 6.8 इलेक्ट्रॉन होल येतो. याच्या पुढे बघू, याच्या पुढे हे आपल्याला काय आलं, बाइंडिंग एनर्जी. ओके, कंजर्वेशन ऑफ एनर्जी काय असतं, कायनेटिक एनर्जी इनिशियल प्लस कायनेटिक एनर्जी फायनल इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ऑफ इनिशियल प्लस पोटेन्शियल एनर्जी ऑफ फायनल. तो या गोष्टी येतात. याच्यानंतर आपण पुढे बघितलं तर या गोष्टी कशा आहे, कायनेटिक एनर्जी फायनलची कायनेटिक एनर्जी म्हणजे ते खाली इथे ड्रॉप होतोय तर इथे कायनेटिक एनर्जी 0 राहील आणि याची कायनेटिक एनर्जी स्टार्टिंग आपल्याला 10 दिलेली आहे. तो 10 दिलेली आहे, याचं पुढे बघू. सो 10 दिलेली तर काय तर 10 प्लस 0 दॅट इज इक्वल टू. सो पोटेन्शियल एनर्जी सगळ्यात पहिले किती होती ते पोटेन्शियल एनर्जी सगळ्यात पहिले किती होती ते बघू. सो सगळ्यात पहिले पोटेन्शियल एनर्जी आपल्याला दिलेली होती कायनेटिक एनर्जी सोबत 5 प्लस अजून त्याच्या पुढे काय. हा, हे आली बघा, नाही तर 13.6/12 दॅट इज इक्वल टू 6.8. बाइंडिंग एनर्जी सगळ्या एनर्जी इक्वल करतात, या गोष्टी समजल्या. हा, त्याच्यानंतर येतं काय 6.8. ओके, 6.8 आलं आणि त्याच्यानंतर याच्या समोर इक्वल करता येतं काय येतं, μ1 μ2 येतं, आय ऑल्सो μ2 येतं. समजलं का, एनर्जी इक्वल करतोय आपण, बस कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ऑल द एनर्जी. ओके, कंजर्वेशन ऑफ एनर्जी माहित असेल, इट इज नॉट अ हार्ड सोपं आहे. सो पुढे बघितलं तर काय येतं, 10 इज इक्वल टू 5 मायनस 6.8 मायनस का. हो, कारण इथं मायनस घेतलेलं आहे, इथं मायनस 6.8 येतं. ओके, समजून घ्या, खूप इझी आहे, काय हार्ड नाही. तर याच्यातून जर मायनस केलं तर काय तर 1.8 येतं, बरोबर ना. 1.8 मायनस 1.8. सो त्याला डबल लिहितो मी. So 10 is equal to 5 minus 6.8 plus HV2. So 10 is equal to minus 1.8 plus HV2. So हे इकडे गेलं. So HV2 that is equal to 11.8 electron volt. So electron volt काय आलं 11.8. So हेच आन्सर याचं. So हा क्वेश्चन कोणता होता ते गोष्ट सांगतो मी. याचा आन्सर आहे, आन्सर बघून घ्या. आन्सर काय आलेलं आहे बघून घ्या, 11.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याच्यानंतर हा क्वेश्चन कोणता होता ते सांगतो. जे ॲडव्हान्स 2025 टफेस्ट क्वेश्चन. सो एकदम इझी पद्धतीने सांगितलं मी काय काय दिलेलं आहे, काय काय काढायचं, काय नाही काढायचं. ओके, सो थँक्यू फॉर दिस. थँक्यू. गोष्ट म्हणजे कोणती राहिली की आपण H1 is equal to H1 HV1 minus HV2 करतो. लास्टला ह्या गोष्टी होतात. जर HV1 मधून HV2 कट केलं तर 23 काय जाते, 23.8 आला जातो. तो मायनस 11.8 नाही तर 6 होतो, 6 23.6 मायनस 11.8. So that is equal to 11.8 येतो. So याचा आन्सर घ्या आलेला आहे. सो थँक्यू.